मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, माझं नाव रागिनी दिलीप पनासोने असून मी शासकीय अध्यापक महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे। तर आज आपण वर्ग 8वाचा मराठी हा विषय बघणार आहे। तर आपण यामध्ये घटक गद्य म्हणजे आपण आता धडा बघणार आहोत। तर आपण आज स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा हा धडा पाहणार आहोत। तर आपण बघतो यात्रा म्हणजे काय, तर आपण यात्रेमध्ये एखाद्या गोष्टीचे भ्रमण म्हणजे एखाद्या ठिकाणी जाणे किंवा आपण यात्रेमध्ये जाताना वेगवेगळ्या गोष्टींचे निरीक्षण करत असतो व वेगवेगळ्या गोष्टी आपल्या दृष्टीस पडत असतात। तर तशाच प्रकारे स्वामी विवेकानंदांनी सुद्धा भारत यात्रा ज्या दरम्यान त्यांनी भारत यात्रा केली त्या दरम्यान त्यांनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले व त्यातून ते भारत भ्रमण करताना त्यांना कोणकोणत्या कोणकोणत्या गोष्टींचे दर्शन घडले हे आपण या पाठामध्ये बघणार आहोत। तर स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठाचे लेखक आहेत सुनील चिंचोलकर। तर यांचा परिचय आधी आपण जाणून घेऊया। तर सुप्रसिद्ध लेखक, संत साहित्याचे अभ्यासक, संस्काराचे मोती, समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध विवरण संच, 10 संत चरित्रे इत्यादी 40 पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत। शिवसमर्थ पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार आणि समर्थ रामदास पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सुद्धा ते सन्मानित झालेले आहेत। तर या पाठामध्ये सुनील चिंचोलकर यांनी या पाठामध्ये स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेदरम्यान जे काही प्रसंग आले त्यांचे वर्णन केलेले आहे। त्यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती कशी होती, त्यांची आकलन शक्ती कशी होती याविषयीचे सुद्धा त्यांनी वर्णन यामध्ये केलेले आपणाला दिसून येते। तर भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते। म्हणजे स्वामी विवेकानंद जेव्हा भारत यात्रेचा समारोप होता त्यावेळेस ते कन्याकुमारी येथे एक शिलाखंड होता, त्या शिलाखंडावर ते 3 दिवस ध्यानस्थ बसले होते। सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारतभूमीची जी सद्यस्थिती आहे म्हणजे आताची जी स्थिती आहे स्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून आणण्याविषयीचे चिंतन केले। म्हणजे जेव्हा स्वामी विवेकानंद हे जेव्हा भारत यात्रेदरम्यानचा समारोप समारोपाच्या प्रसंगी त्यांनी कन्याकुमारी येथील शिलाखंडांवर 3 दिवस आणि 3 रात्री हे ध्यानस्थ बसले होते। ते यासाठी की त्यांनी भारतभूमीच्या सद्यस्थितीचे सर्व काही प्रसंगांचे प्रसंग त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितले होते आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून आणण्याविषयीचे चिंतन ते तिथे बसून करत होते। तर या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते। तर प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतलेला आहे। तर आता आपण पाठ बघूया। तर ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे आणि ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे तो देश तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत भ्रमण केले। तर बघा विद्यार्थ्यांनो, तर ते काय म्हणतात, तर ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाची आपल्याला काय करायची तर सेवा करायची आहे आणि ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे आणि जो काही समाज आहे जो काही देश आहे तो देश तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा। म्हणजे त्या समाजामध्ये कुठल्या परिस्थिती म्हणजे त्या समाजाची परिस्थिती कशी आहे, त्या समाजामध्ये काही बिकट प्रश्न आहे का किंवा त्या समस्या आपण सोडवू शकतो का, या सगळ्या गोष्टी त्यांनी डोळ्याखालून घालाव्यात म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत भ्रमण केले। तर पुढे ते काय म्हणतात बघा, पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत। म्हणजे स्वामी विवेकानंदांची विद्यार्थ्यांनो आपल्याला इथे असं दिसून येते की स्वामी विवेकानंदांची वाचनाची गती इतकी होती की ते इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंडांची ते वाचन करत असत आणि ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे। म्हणजे तिथल्या जो लायब्ररी मधला जो ग्रंथपाल होता ते त्यांच्याकडनं रोज एक खंड आणायचे आणि तो खंड वाचून त्यांना ते परत करायचे।
आणि त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले. म्हणजे त्यांनी 3 खंड एकेका दिवसामध्ये वाचून परत केले. आणि ग्रंथपालाने काय केले मग, कारण की हे सगळं काही पाहून ग्रंथपालाला आश्चर्य वाटले की कोणी एक खंड म्हणजे एक एवढा मोठा खंड एका दिवसामध्ये कसा काय वाचू शकेल. म्हणून म्हणून तिथल्या ग्रंथपालाने काय केले, तर ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले. तेव्हा स्वामीजींचे जे शिष्य होते त्यांना ग्रंथपालाने हे विचारले की स्वामीजी न न वाचता पुस्तक परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे. बघा विद्यार्थ्यांनो, इथे आपल्याला स्वामीजींच्या म्हणजे स्वामी विवेकानंदांची वाचनाची गती ही किती चांगली व त्यांची स्मरणशक्ती ही किती चांगली होती व त्यांची आकलन शक्तीचे वर्णन आपल्याला इथे या 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 वाक्यरचनेमध्ये दिसून येत आहे. तर पुढे ते काय म्हणतात बघा, काही लोकांना ग्रंथालयातून जाडी जाडी पुस्तकं न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते. थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं. तसंच बहुतेक हे साधू करत असेल. तर बघा विद्यार्थ्यांनो, इथे ग्रंथपाल काय म्हणाले त्यांच्या शिष्यांना, काही लोकांना काय सवय असते, ग्रंथालयातून पुस्तक घेऊन जायची आणि फक्त त्याची पानं चाळायची. म्हणजे या पानावर काय दिलेलं आहे, त्या पानावर काय दिले आहे, अशी कधी कधी आपल्याला पण सवय असते. आपण काय करतो, पेपर पूर्ण वाचतो का नाही, आपण पेपर मधल्या फक्त मुख्य लाईन वाचतो. कोणी कोणी पूर्ण पेपर वाचते, कोणी कोणी फक्त हेडलाईन वाचते आणि पेपर चाळतो आणि ठेवून देतो. तर तसंच या ग्रंथपालाने त्यांच्या शिष्यांना काय म्हटलं, तर त्यांना फक्त थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं. तसंच बहुतेक हा साधू करत असेल. शिष्यांनी हे सगळं काही स्वामीजींना सांगितले. तर मग हे सगळं काही वृत्तांत शिष्यांनी काय केलं, तर स्वामीजींना सांगितला. तर त्यावर स्वामीजी काय म्हणाले, तर स्वामीजींनी काय केलं, चौथ्या दिवशी चौथा खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले. म्हणजे चौथ्या दिवशी त्यांना चौथा खंड वाचायचा होता. म्हणून स्वामीजी काय केलं, तर ते स्वतः तेथे ग्रंथालयामध्ये गेले. त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्यांना सांगितले. आणि तो खंड त्यांनी काय केला, तर ग्रंथपालाला मागितला आणि त्यांना सांगितले की पहिले 3 खंड मी पूर्ण वाचून झालेले आहेत. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही मला काहीही विचारू शकता. तर बघा विद्यार्थ्यांनो, म्हणजे स्वामीजींची आकलन शक्ती एवढी होती की त्यांनी हे काही 3 खंड वाचले होते. त्यामधले ते त्यांना तुम्ही काहीही विचारलं तर ते तसंच्या तसं सांगू शकतील असे ते ग्रंथपालाला म्हणाले. आता स्वामीजींचं आवाहन दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. तर बघा विद्यार्थ्यांनो, इथे आता ग्रंथपाल काय म्हणाले की त्यांनी आपल्याला आता आव्हान दिलं, त्यामुळे काय, तर आपले स्वामीजी हे किती प्रामाणिक आहे हे आपण सुद्धा पडताळून पाहूया. तर मग ग्रंथपालाने काय केले, स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. म्हणजे उभे आडवे त्यांना कोणतेही प्रश्न त्या ग्रंथपालाने स्वामीजींना विचारले. आणि तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पेजवर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. कंठस्थ म्हणजे काय, इथे आपण कठीण शब्द बघूया. शब्दार्थ, कंठस्थ म्हणजे काय, तोंडपाठ असणे. तोंडपाठ असणे. तर त्यांनी काय केलं, तर बघा कंठस्थ त्यांनी सांगायचे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. म्हणजे हे सगळं काही पाहून तो ग्रंथपाल काय म्हणाला, हे सर्व काही मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. कारण की हे स्वामीजी एक अशी त्यांच्यामध्ये एक अशी आकलन शक्ती आहे की ते म्हणजे एकदा वाचलेले कधीही विसरत नाही असं त्यांना इथे बहुतेक म्हणायचं असेल. तर त्यानंतर खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले, स्वामीजी एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य आहे. तर स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आहे आणि तर्कसंगत आहे. तर पुढे खेत्रीच्या महाराजांनी स्वामीजींना काय विचारले, तर स्वामीजी तुम्ही एवढं काही
म्हणजे तुमच्या ध्यानात ठेवणे हे तुम्हाला कसं काय शक्य आहे? तर ते काय म्हणाले बघा, स्वामीजींनी सांगितले, मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. म्हणजे मी माझं जे काही मन आहे ते कुठल्याही गोष्टीवर काय करू शकतो, तर एकाग्र करू शकतो, ध्यानस्थ करू शकतो. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे काही वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते, पाठ होऊन जाते. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षर शिकवितो, शब्द शिकवितो आणि नंतर वाक्य शिकवितो. आपण वाक्यापाशी थांबतो. आपण काय करतो हे पहा, मुलांना आधी आपण काय शिकवतो? अक्षर शिकवतो. अक्षरापासून शब्द बनतो आणि शब्दापासून वाक्य बनते. नंतर आपण काय करतो? तर थांबतो. मग काय करतो आपण? वाक्य बोलता येणे आणि वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. तर आपण शब्द वाचतो, शब्द लिहितो. याच्यात काय सांगितलेलं आहे हे पहा, आपण अक्षर शिकतो, शब्द शिकतो आणि पुढे वाक्य शिकतो आणि आपण वाक्यापाशी थांबतो. जर आपल्याला जे आपण शब्द बोलतो, म्हणजे आपल्याला जर वाक्यच बोलता आलं नाही, वाक्यच वाचता आलं नाही आणि वाक्यच लिहिता आलं नाही, तर आपला शिकून काय अर्थ? तर म्हणून स्वामीजी इथे म्हणतात, वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे आणि वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला तर आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आणखी विकसित करू शकतो. तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. मी ग्रंथाचे परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. काही ग्रंथांची पानेच्या पाने मी वाचू शकतो. तर नंतर जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. समुद्राच्या काठी उभे राहिले. सगळीकडे अनंत अनंत असा 3 दिशेला सागर पसरलेला. एकदम स्वामीजींचे लक्ष गेले की मध्यभागी 1-1.5 फलांग अंतरावर 2 शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. तिथे आपण गेलो तर बघा विद्यार्थ्यांनो, आपण आता या पाठामध्ये काय बघितलेलं आहे, तर या पाठामध्ये स्वामी विवेकानंदांनी जेव्हा भारत भ्रमण केलं तेव्हा त्यांची आकलन शक्ती, त्यांची स्मरण शक्ती आणि त्यांची वाचनावरचे प्रभुत्व आणि त्यांची लक्षात ठेवण्याची त्यांची वाचनाची आवड, त्यांची लक्षात ठेवण्याची शक्ती हे किती त्यांची विकसित होती व ते किती मोठे खंडच्या खंड एका दिवसामध्ये वाचू शकत होते हे आपणास या पाठातून दिसते. तसेच त्यांनी भारत भ्रमण करताना त्यांच्या सद्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे परिवर्तन घडून आणतील हे त्यांनी या पाठामध्ये सर्व काही या पाठामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, या पाठावरचा तुमचा गृहपाठ असा आहे की खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तरांची वैशिष्ट्ये सांगा. खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी कोणते उत्तर दिले होते? गृहपाठ. खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा.